नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तीळ आणि गुळाचं सारण करून आपण आज तळण्याचे मोदक बनवणार आहोत. चला तर मग आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. हे मोदक 9 ते 10 दिवस टिकतात. वरून क्रंची आणि आतून मऊसूर. त्यासाठी 1 वाटी तीळ घेतले, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, 3 चमचे कोकोनट पावडर घेतले, 1 वाटी गूळ घेतला आणि पाव चमचे इलायची पूड घेतली आणि थोडंसं जायफळ किसून घेतलेलं आहे. शेंगदाणे आपल्याला चांगलं असं क्रंची भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे असे कमी गॅसवरती असे क्रंची भाजून शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता आपल्याला तीळ पण असं भाजून घ्यायचे आहेत. खूप मोठा गॅस तीळ भाजताना खूप मोठा असा गॅस करायचा नाही. आणि तिळाचा असा हलकासा रंग येऊन द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यातच शेंगदाणे, कोकोनट पावडर आणि तीळ सगळं मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचं आहे. कोकोनट पावडरचा असा कच्चापणा घालवायचा आहे. त्यासाठी 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण भाजून तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून मिक्सरमध्ये भरायचं आहे. त्यात गूळ घालायचा आहे. मिक्सर असं कमी जास्त करून इलायची पूड टाकायची, जायफळ टाकायचं आहे आणि कमी जास्त करून असं फिरवून घ्यायचं. आपलं आता हे सारण तिळगूळ खोबऱ्याचं सारण तयार झालेलं आहे. एवढं बारीक झालं पाहिजे की त्याचा थोडासा गोळा झाला पाहिजे, एकदम सुटसुटीत नाही झालं पाहिजे. अशा प्रकारे मी आता लाटी तयार करून घेतलेली आहे. लाटीने आता छोट्या छोट्या पाऱ्या वाटीने कट करून घेतलेल्या आहे. अशा प्रकारे पाऱ्या केल्या तर मोदक पटकन होतात. जेव्हा आपल्याला जास्त मोदक बनवायचे असते तेव्हा ही ट्रिक अगदी योग्य असते. आता मी हे मोदक सारण याच्यामध्ये असं भरून घेते आणि सगळ्या याच्यावरती असं भरलं की पटपट मोदक तयार होतात. आणि हे मोदक आता आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, चारी बाजूचं असं फोल्ड करून त्याच्यानंतर पूर्ण असं असं कवर करायचं आहे आणि असं तयार करून आपल्याला अशा तर पडतातच. जर नाही पडल्या तर आपण असं काट्याचा चमचा घ्यायचा आहे आणि काट्याच्या चमच्याने पण तुम्ही कळ्या पाडू शकता. जसं तुम्हाला पाहिजे पडतात तशा चांगल्या प्रकारे कळ्या पडतात. अशा प्रकारे मी सारे मोदक तयार करून घेते आहे. आणि तळण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे मी सारे मोदक तयार करून घेतलेले आहे. तळण्यासाठी ठेवलेले आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मोदक सोडायचे. एका वेळेस भरपूर जास्त असं मोदक सोडायचे नाही. त्याच्यामध्ये थोडासे जागा राहिले पाहिजे. आणि मोदक असे जास्त फुल गॅसवरती भाजायचे नाही आहे, मध्यम गॅसवरती मोदक भाजायचे आहेत. मोदकाचे तोंड जे असते ते असं चांगलं भाजून घ्यायचे आहे. बघा, हे मोदक आपले तयार झालेले आहेत. असे कसे क्रंची आवाज येतो आहे आणि वरून क्रंची आणि खायला आतून मऊसूत असतात. अशा प्रकारे आपले मोदक तयार झालेले आहेत. डिटेल रेसिपी त्रिकोणी बटनावरती जाऊन तुम्ही पहा.